कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत देवगड सातपायरी ह्या ठिकाणी जे भगवती कलशींच्या समोरचा रोड आहे, नेनेनगर गणपती मंदिर या ठिकाणी श्री दुर्वास गुरव यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिष्यगण वगैरे त्यांचे भजन संगीतातले सर्व शिष्यगण ते आज त्यांची पौर्णिमेनिमित्त पूजन वगैरे करणार आहेत. आणि ते काही भजन वगैरे स्वरूपात गजर, परत स्वतः दुर्वास गुरव हे पण स्वतः म्हणणार आहेत भजन स्वरूपात. आणि हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला जाऊया थेट देवगड येथे गणपती मंदिरमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. मित्र, आज आपण इथे जमलो आहेत तर आपली गुरुमाऊली सन्माननीय श्री दुर्वास गुरव यांच्या मार्फत माझ्यासारखे अनेक कलावंत आज आपल्या देवगड तालुक्यामध्ये घडता आहेत. पेटीचे स्वर काय, ती कशी वाजवावी, म्हणजे अगदी अ पासून न पर्यंत जे ज्ञान आहे त्या आपल्याला या माऊलींमार्फत मिळतं आहे. गुरुचं काहीतरी देणं लागतं, म्हणूनच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला जातो. काही कारणाने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमाऊलींची आमची भेट होऊ शकली नाही, परंतु तो कार्यक्रम आपण येथे आज आयोजित केलेला आहे. तर लगेचच आपण कार्यक्रमाकडे वळूया. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण या गणेश मंदिरामध्ये जमलो आहोत या कार्यक्रमासाठी. तर सर्वप्रथम गणपती गजाननाला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात व्हावी असं मी मान्यवरांना विनंती करतो आहे. मान्यवरांना विनंती करतोय की गणेश मी विनंती करतोय की संतोष लब्धे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. अजितभाई यांना मी विनंती करतोय की आचरेकर साहेबांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री अभय पेडणेकर साहेब यांच्या देखील ते सन्मान करण्यात येत आहे. विनंती करतोय दशरथ मयेकर साहेब यांना की आपण शाल श्रीफळ घेऊन साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे भाग्यश्री खालीलकर मॅडम या देखील उपलब्ध आहेत, त्यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. सन्माननीय सृष्टी कोळंबकर यांना मी विनंती करतोय की खालीलकर मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. खाडीलकर यांच्या देखील स्वागत करतोय, विनंती करतोय
महेश परब यांना विनंती करतो की गुलाब पुष्पाने त्यांचे ते स्वागत करायचं आहे. गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचे ते स्वागत करतोय आपण. देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलचे मालक सर्वेसर्वा ओंकार बांदकर यांचा देखील येथे सन्मान करण्यात येत आहे. विनंती करतोय मी हर्षद राणे यांच्या हस्ते त्यांचा येथे आपण छोटासा सत्कार करतो आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आणि आमचे गुरुमावली सन्माननीय श्री दुर्वास गुरुबुवा यांचा देखील येथे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण दुर्वास गुरु व माऊलींना इथे सन्मानित करायचं आहे. क्षेत्रामध्ये शिक्षण दिल्यानंतर शिक्षक हा आपला गुरु असतो. त्याचप्रमाणे ज्या ज्या कलेमध्ये आपल्याला प्राधान्य घ्यायचं असेल त्या कलेमध्ये जो प्राधान्याने आपण ज्याच्याकडून आपण शिक्षण घेतो असतो तो आपला गुरु असतो. आणि त्या गुरु शिष्याचं नातं आपल्याला सांभाळायचं आहे. विद्यार्थी म्हणून ज्यावेळी आपण ज्ञान घेताना आपल्याला माहिती आहे की गुरुकडनं जे ज्ञान घेताना आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणून हा गुरु शिष्याचं एक नातं आपण घ्यायचं आणि त्या निमित्ताने आपण ज्या गुरुचा सन्मान करतो त्यावेळेला आपल्याला माहित आहे की आपलं जे नातं आहे ते टिकून राहण्यासाठी नातं टिकवण्यासाठी या गुरु शिष्याचा संवाद असतो. आज आपण आमचे मित्र आज दुर्वास गुरव यांच्या निमित्ताने कोण आज ते जगभरामध्ये आज त्यांचं नाव लौकिक आहे. आज भजनाच्या माध्यमातून आज आपल्या तालुक्याचं नाही जिल्ह्याचं नाव आज उज्ज्वल करतायत. अवघड वाटतं
काय बोलतो?
तर मित्रांनो, आज दुर्वास गुरव यांचे गुरुपौर्णिमेच्या शिष्यगणांनी त्यांनी गुरुपूजन केले आणि तो व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरा. आणि शेवटला त्यांनी जे कोकणावर गाणं आधारित आहे, राजेश निकम शाहीर यांनी म्हटलं होतं, आता ते जगप्रसिद्ध झालं आहे, तेच गाणं काही थोडक्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते तुम्हाला आवडलं तर नक्की कॉमेंट करून सांगा कसं झालं ते. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये.